लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. घरकुल योजनेतील घरावरून वाद, अपंग अन्नपूर्णा अहिरे यांना मानसिक त्रास. नाशिक चुंचाळे शिवार घरकुल प्रकरण तापले, महापालिकेकडे न्यायाची मागणी. नाशिक अंबड येथील चुंचाळे शिवार घरकुल योजनेतील एका प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेतील लाभार्थी अन्नपूर्णा अहिरे या अपंग महिला असून त्यांच्या नावावर असलेले घर दुसऱ्या संबंधित व्यक्तीने आपले असल्याचा दावा केल्याचा आरोप समोर आला आहे. अहवालानुसार अन्नपूर्णा अहिरे या अधिकृत लाभार्थी असूनही संबंधित व्यक्तीकडून घरावर हक्क सांगण्यात येत असल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या वादामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अन्नपूर्णा अहिरे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नाशिक महानगरपालिकेने हस्तक्षेप करावा, तसेच संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना संरक्षण मिळावे आणि अशा प्रकारच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशीही त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. माझं नाव अन्नपूर्णा आहे आणि हे घर माझं आहे आणि मी शांतीनगरला राहत होती आणि ते लोक मला तंग करून राहिले आणि कोण ना कोण येतंय मला धमकी देतंय. माझं जर काय झालं तर मग त्याचं जिम्मेदारी कोण? माझा जीव धोक्यात येईल. माझ्याकडं नगरपालिकेमध्ये 17,000 रुपये भरलेले आहेत, पावती आहे, तरी पण लोक मला का असं करतात? माझा जीव धोक्यात आहे. जे कोणी मला धमकायला येतं असेल तर मी नगरपालिकेला आपलं पोलीसमध्ये एक कंप्लेंट करणार. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.